नमस्कार. मुद्दा.com या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, लाडक्या बहिणींना ज्या काही गोष्टीचं आमिष सरकारने दिलं होतं, प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला त्यांच्या खात्यावर हे वर्ग रक्कम केली जाईल अशा प्रकारची माहिती सरकारने दिली होती. परंतु आता त्याच्यामध्ये बदल केलेला दिसतोय. कारण लाडक्या बहिणीला जे आश्वासन दिलं होतं की प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला त्यांच्या खात्यावर ते पैसे जमा होतील, परंतु त्यांच्या खात्यावर ते पैसे 10 तारखेला जमा न होता ते पैसे कधी जमा होणार आहेत, नेमकं ते पैसे ह्या महिन्यात जमा होणार आहेत की नाही आणि कोणत्या लाडक्या बहिणीला हे पैसे मिळणार आहेत, हेच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण अशीच नवनवीन माहिती आपल्या चॅनलवर येत असते. मित्रांनो, ह्या सर्व लाडक्या बहिणींना सांगितल्याप्रमाणे 31 एप्रिलच्या 30 तारखेपर्यंत म्हणजे अक्षय तृतीया ह्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींना 1500 रुपयाचा हप्ता वितरित केला जाईल अशा प्रकारची माहिती समोर येत आहे. परंतु 10 तारखेपर्यंत त्या हप्त्याचं वितरण केलं जाणार अशा प्रकारची ग्वाही अधिवेशनामध्ये दिली. कुठेही अधिवेशनामध्ये म्हणा अशा प्रकारची ग्वाही देऊन त्याची उचलबांगडी करून कुठंतरी अक्षय तृतीयाला द्यायचं आहे, आपल्याला लवकर द्यायचं नाही, आणि लाडक्या बहिणी ज्या काही आतापर्यंत आपल्याला दिसत होत्या त्याच्यामध्ये कित्येक लाडक्या बहिणींना त्यांनी बऱ्याच नियमावली लावून काढून टाकलेलं आहे. मग तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत का, तुम्ही त्या नियमात बसतात का, हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुम्हाला 1500 रुपये जर मागच्या हप्त्यामध्ये मिळाले असतील तर तुम्हाला काळजी करायचं अजिबात कारण नाही. कारण तुम्हाला 1500 रुपये जर पाठीमागे दिले असतील तर मागच्या महिन्यामध्ये ज्या कोण्या महिलांना 1500 रुपयाचा हप्ता आले असेल त्यांना काळजी करायचं अजिबात कारण नाही. कारण महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अशी माहिती दिली आहे की छाननी प्रक्रिया आता बंद केलेली असून छाननीवर कुठलंही काम चालू नसल्यामुळे जे काही आता महिला चालूमध्ये त्यांना DBT मार्फत ज्या लोकांना पैसे आता दिले जातात त्यांना हाही हप्ता त्यांच्या खात्यावर क्रेडिट केला जाईल अशा प्रकारची माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. व त्यांनी अशीच माहिती पुढे दिली आहे की हे जे पैसे आहेत अक्षय तृतीया ह्या मुहूर्तावर महिलांच्या खात्यामध्ये वर्ग केले जातील. परंतु लाडक्या बहिणींनो, हे जे काही बोलले जाते त्याच्यामध्ये किती तथ्य आहे, कारण 31 तारीख जी सांगितली जाते, आज शेतकऱ्याला गंडवलं जाते. शेतकऱ्याला जी तारीख दिली जाते त्या तारखेला कुठेही पैसे जमा होत नाहीत. ज्या नमो शेतकरीचा हप्ता 25च्या नंतर वाटप केला असं सांगितलं जात होतं, तो हप्ता एप्रिल उजाडल्यावर मिळाला. मग आता एप्रिलचा हप्ता मेमध्ये मिळवणे म्हणजे झालं म्हणजे का, तर जे काही लाडक्या बहिणीला आश्वासन दिलं होतं की लाडक्या दिदीला 2100 रुपये आम्ही देऊन तिला नाराज करणार नाही, अशा प्रकारचं वचन महायुती सरकारने त्यांना दिलं होतं. परंतु